चला सामना लवकर चालू करावा. हॅलो Yes, sir. Let's play. All set. केदार आणि वरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. साई क्रिकेट गोवा थेट गोव्यावरून टीम इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू उडवलाय. क्या बात आहे. कॅश ऑफ द डे असं म्हणणं वावग ठरणार नाहीये. अगदी 10 ते 15 पावलं धावून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला अप्रतिम असं झेल टिपत असताना पहिल्या विकेटचं पतन. केदार बॅक टू द पॅव्हिलियन. पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अप्रतिम चेंडू पर्यंत सरसावले. त्यानंतर शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स आणि अप्रतिम शेवटच्या क्षणाला झेल टिपण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार मात्र पाहायला मिळालाय. केदारला मात्र अकाउंट ओपन करता आलं नाहीये. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा जोशी. बेल्स पडल्यात. हवेचा प्रचंड वेग पाहायला मिळतोय. ऑन साइडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त असं हवा. त्या हवेचा वेग पाहायला मिळतोय. इथे फुलरलांचा चेंडू. क्या बात आहे. काय फील्ड पाहायला मिळतोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि भीषण अपघाताच्या स्वरूपाने इथे मात्र विकेटचं पतन होत असताना कॉलिंग कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली आहे. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण तिथे श्रेयसच्या माध्यमाने बॉडीच्या साह्याने चेंडूला अडवण्यात आले. त्यानंतर फेकी अगदी योग्य रीतीची पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकर एंड आणि स्ट्रायकर एंड फलंदाजांचे कॉर्डिनेशन तिथे मात्र जुळत असताना पाहायला मिळत नाहीये आणि त्याच अनुषंगाने रनआउटच्या स्वरूपाने हे विकेटचं पतन होत असताना दुसरा हादरा. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रणव. थोडशा अडचणीत सापडलाय संघ गोवा संघ. पहिल्या 2 चेंडूवर महत्वाचे गडी बाद. हॅट्रिक विकेट हॅट्रिक म्हणावे, ओव्हर हॅट्रिक म्हणावे लागेल. कारण जर विचार केला गेला तर रनआउटच्या स्वरूपाने दुसरा विकेट. या वेळेस हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक अप्रतिम असं क्षेत्ररक्षण दाखवतं. एका धावेने इथे मात्र श्री गणेश झालाय गोवा संघाचा. त्यासाठी 2 गडी देखील मैदानाच्या माघारी परतलेत. इथे पुन्हा एकदा पायाच्या माध्यमाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
एक धाव कंप्लीट. चौथ्या चेंडूवर इथे मात्र अकाउंट ओपन झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1. कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. मागच्या चेंडूवर कदाचित 1 धाव कंप्लीट झाली असती, परंतु नकार दिलाय वरदने. डावपुरा फलंदाज वरदच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय. बॅकवा स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नकार दिलाय. अखेरच्या क्षणाला मिसफिल्डच्या माध्यमाने एका धावेसाठी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजांनी कॉलिंग केली आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव जी मात्र पूर्ण होत असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक एकाच षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6. 2 गड्यांच्या मोबदल्यात. वरदने स्वतःवर आत्मविश्वास दाखवलाय. त्याचा विचार जर केला गेला तर दुसऱ्या गडी बाद झाला त्यावेळेस नकार देण्यात आला तो स्पष्ट वरदकडून. त्यानंतर फलंदाजी करत असताना स्वतःवर आत्मविश्वास दाखवलाय. एक चौकार जरूर आलाय त्याच्या बॅटमधून. धाब्यांचा आता मात्र गती वाढवण्याची भूमिका स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल वरदला. बॉलर्स नेम प्लीज. आशिष गोलंदाजी मागे सज्ज होतोय. खूप लांबचा पल्ला गाठत या स्पर्धेसाठी इथे मात्र खेळाडू पाहायला मिळतात. थेट गोव्यावरून हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी करत असताना. येस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतायत. येस इट इज वाईड. अवंतर धाव 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. या वेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र गोलंदाज आशिषच्या माध्यमाने करण्यात आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. रघुनंदन दापके आपण असाल तर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. फुल्लर लाईनचा चेंडू ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला वळवण्यात आले. त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक शेवटच्या क्षणाला अप्रतिम शेल तिथे मात्र टिपण्यात आली आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळालं. या आधीच्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारचं कॅल्क्युलेटिव्ह झेल जे मात्र टिंपण्यात आलं होतं. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अजून एक विकेटचं पतन. असताना श्रीपाद येतोय. तिचा अडचणीत सापडलाय संघ. वरदने कुठेतरी हात खोलण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अप्रतिम अशी झेल तिथे मात्र टिंपण्यात आली आहे. खूप चांगल्या प्रकारची झेल. ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळतीये. क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ऑन साइडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या टप्प्यावर येत असताना चेंडू जसा उचलला तसा फेक केलाय. थोडस चेंडू गायदर करण्यासाठी मिसफील्ड पाहायला मिळते परंतु 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक इथे मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतो. साई
सही क्रिकेट गोवा या धावसंख्येची जर विचार जर केला गेला तर धावसंख्येचा आलेख जो मात्र पोहोचलाय 10 या आकड्यावर. फिंगर रोल करण्यात आली होती या चेंडूवर. त्यानंतर अलोंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते मात्र पेश करत असताना सिंधुरत्न स्ट्रायकर्स. धावसंख्या 11. चांगली गोलंदाजी करतोय नक्कीच. ऑन साइडला जागा बनवली आहे. त्यानंतर हुकच्या माध्यमाने नटराज स्टाईलने चेंडूला फेकून दिलंय. हवेच्या लाटांवर स्वार होणारा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. येथील धावा 6. रिप्ले जर पाहायला मिळाल तर नटराज स्टाईलने भूमिका घेतली आणि हुकच्या माध्यमाने चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हवेचा योग्य तो वापर करत असताना हवेच्या वेगावर स्वार होऊन चेंडू 6 धावांसाठी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. जागा बनवली ऑन साइडला नटराज स्टाईल भूमिका. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. क्रीजचा योग्य तो वापर करत असताना इथे मात्र धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. षटकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र फ्लाय झाला. 21-21 या आकड्यावर धावसंख्येची गरज होती आणि ती मात्र गरज पूर्ण केली प्रणवने. षटकार आणि चौकारांना धावसंख्येला आकार दिलाय. आशिष मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फुलालेचा चेंडू त्याला मात्र कसे सोडतील. षटकार चौकार आला होता. त्यानंतर फुलर लेनचा चेंडू देऊन बसल्या आशिष आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय. सलगचा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा विचार जर केला गेला तर निमेशने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. 2 महत्वाचे गडी बाद आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आशिषने सुरुवातीचे चेंडू थोडेशा अवांतर वाईटच्या स्वरूपाने हाताळले. त्यानंतर चांगले चेंडू हाताळले होते 3 चेंडूमध्ये. त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या धावा ज्या मात्र गोवा संघासाठी पाहायला मिळाल्या. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्येला आकार जो मात्र प्राप्त झालाय. धावसंख्या तब्बल 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. 25 या आकड्यावर चांगली सन्मानजनक धावसंख्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी गौरव. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली प्रणवच्या माध्यमाने. क्रिसचा योग्य तो वापर करत असताना खूप चांगल्या प्रकारचं चेंडू पिक केला. चेंडूला हवेच्या माध्यमाने हवेचा वेगाचा फायदा. फुल्लर लेनचा चेंडू. गॅप मोठी आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. काऊ कॉर्नर आणि मिड विकेट यांच्यामधील मोठी गॅप आणि त्याच्यात गॅप मधून चेंडूला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय.
एका बाजूला प्रणवच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि त्याची फलंदाजी पाहता आता श्रीपादच्या बॅट मधून देखील चौकारांची आतिषबाजी होत असताना धावसंख्या फळक 35 या आकड्यावर 35. चांगली फलंदाजी होत असताना पाहायला या धावा महत्वाच्या आहेत. त्या धावा इथे मात्र येत असताना गोवा संघासाठी यावेळी चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला पूर्णपणे सम्मान दिले. एक धाव कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगला चेंडू आणि चांगल्या लाईन लेनचा चेंडू होता. पूर्णपणे खोळात टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय. इथे चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. पहिल्या षटकाचा जर विचार जर केला गेला तर डॉमिनेटिंग गोलंदाजी मात्र डॉमिनेट केला गेलं होतं गोवा संघाला. निमेशने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. महत्वाच्या 2 गडी बाद देखील पाहायला मिळाले होतं. तेव्हा असं कुठेतरी वाटलं होतं की लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय की काय, परंतु त्यानंतर जी भूमिका स्वीकारली प्रणव आणि श्रीपादने त्याच्या जोरावर आता मात्र धावसंख्या जी मात्र वाऱ्याच्या वेगाने सुसाट सुटली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावर 3 षटकांच्या अखेरीस. श्रेयस आलेत गोलंदाजी 4थ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी. एका बाजूला विचार जर केला गेला चांगली पार्टनरशिप जी मात्र बिल्ड होत असताना पाहायला मिळाले प्रणव आणि श्रीपाद यांच्या माध्यमाने. एक चेंडू जरूर 5वा चेंडू म्हणावं लागेल. खूप चांगल्या प्रकारचा हाताळला गौरवने. असं वाटलं की थांबवण्याचा प्रयत्न करतो की काय, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी प्रणवने मागच्या षटकामध्ये केली होती त्यांनी सांगितलं की मी कसं थांबेल. आणि शेवटच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळालाय. एलिव्हेशन कमी मिळालं होतं परंतु हवेचा वेग खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळालाय. इथे वेट अँड वॉच पंच केला बॅकफुटला जाऊन, त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स होतो 4 धावांसाठी हा चौकार. काय फटका केसलाय. पूर्णपणे चेंडू येऊ दिला त्यानंतर पंच. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते की काय अशा प्रकारची जागा बनवली होती. त्याच प्रकारचा चेंडू पिचिंग देखील झाला होता. त्यानंतर शेवटच्या क्षणाला आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी तिथे मात्र वाईट दंडित केलाय. 1 धाव अवांतराच्या स्वरूपाने 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 47-47. चांगली पार्टनरशिप होत असताना पाहायला मिळाली आहे. प्रणव आणि श्रीपाद यांच्यामध्ये अडचणीत जरूर सापडला होता, त्याच्यातून सावरण्याचं काम इथे मात्र केला जातोय इनसाइड आउटच्या माध्यमाने. एलिव्हेशन आता मात्र कमी मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यावर येत असताना 2 धावेचा अवधी होता. त्या 2 धावा इथे मात्र क्षणभरातच पूर्ण करत असताना ही जोडी प्रणव आणि श्रीपाद. इथे चांगला चेंडू होता, चॉप केलाय डीप मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय वेगाने दुसऱ्या धावेसाठी. आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुहेरी धावसंख्या. मोठ्या फटक्यांवर देखील मोठ्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्येला देखील प्राधान्य दिलं जातोय. चांगलं क्रिकेट 2 फलंदाजांमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. चांगलं खेळ इथे मात्र पेश करत असताना इथे मोठ्या फटक्यासाठी गेले होते. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. कदाचित ऑफ साइडला वेट अँड वॉच केलं असतं किंवा इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडू खेळला असता तर चांगल्या प्रकारचं व्यवस्थित टायमिंग जुळालं असतं.
तो ऑन साइडला आधीच मन बनवलं होतं त्याच अनुषंगाने डॉट चेंडू. यावेळी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळतोय की चेंडू पडल्यानंतर असं वाटलं की उसली घेईल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर डोक्याच्या वरून फ्लाय होईल, परंतु शेवटच्या क्षणाला जंप केला आणि चेंडू आतमध्ये कसे राहील हे त्यांनी मात्र विचार केला आणि चेंडू चांगल्या प्रकारचा फील्ड केलाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळालाय. 52-52. डान्सिंग डाऊन द विकेट अलोंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मधून. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 54 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. एक तेरी तो एक मेरी असं हा क्रिकेट आणि या क्रिकेटची मॅच ऑन गोईंग चालू असताना पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक जे विचार जर केलं गेलं तर पूर्णतः गोलंदाजी करत असणाऱ्या संघाकडे होतं. त्यानंतर ज्या धावा आल्यात त्या धावा म्हणाव्या लागतील की गोवा संघाने इथं मात्र बाजी पलटली आहे, परंतु शेवटचं षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं ठरू शकतोय. बॅकफूट पंच करत असताना शॉर्ट थर्मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तसा चेंडू उचलला, तशी फेक करण्यात आली आहे. एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. महत्वाचे 5 चेंडू आहेत. यावेळी श्रीवत्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न नकार देण्यात आलाय. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाकडून करण्यात आला होता, परंतु शेवटच्या क्षणाला ते मात्र नकार देण्यात आला प्रणवच्या माध्यमाने. आतापर्यंत चांगली फटकेबाजी होत होती, त्यांना लगाम लावण्यासाठी प्रयत्न ते मात्र विजयच्या माध्यमाने पाहायला मिळत आहेत. इथे खोळा टाकला होता चेंडू, गॅप मधून चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आले तसेच फेक केले. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एकाच धावेवर समाधान. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोजून मापून तिथे मात्र लेंथ पाहायला मिळते चेंडूचे. 3 चेंडू योग्य रीतीने हाताळल्यात. 3 चेंडू कशा प्रकारे असतील. ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. जसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय तसा स्वीट साऊंड जो मात्र प्रत्येक साऊंड जो असा येतो तेव्हा आत्मविश्वास जो मात्र फलंदाजाचा दुनावताना पाहायला मिळतो आणि तो फटका तो साऊंड इथे मात्र सेट केला आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. फिरवण्यात आली, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. यावेळी बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेतलंय, त्यानंतर डीप मधल्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न मात्र पुरेपूर केले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शेवट इथे मात्र गोगुड करत असताना चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी मात्र फ्लाय झाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66, म्हणजे 66 धावा पाहायला मिळालेत आणि टार्गेट जो मात्र सेट केलाय 67 टू विन. पुढील सामना PMR कन्स्ट्रक्शन्स पालघर वर्सेस एकदंत कल्याण यांच्यातला टॉस मी पिनाक पुराणिकना रिक्वेस्ट करतो पुढचा टॉस घ्यावा.
PMR कन्स्ट्रक्शन्स वन द टॉस आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर संकेत, का तुला वाटतं फलंदाजी करावी? ग्राउंडचा अंदाज नाही आहे मेन म्हणजे, आणि प्लेयर सगळे माझ्या टीममध्ये नवीन आहेत आणि बॅटिंग साईड थोडी माझी वीक आहे तसं बघायला गेलं तर. मेन प्लेयर आलेले नाही आहेत जरा काही कारणामुळे, पर्सनल रिझन्समुळे लास्ट मोमेंट त्यांना शक्य नाही झालं दरवर्षीप्रमाणे, त्यामुळे एक 3-4 प्लेयरची रिप्लेसमेंट घेऊन खेळावी लागते. तर सगळ्यांचा जरा अंदाज घ्यावा लागेल आणि कसं आहे बॉलिंग साईड जरा मला त्यातल्या त्यात माझ्या टीमची जरा चांगली वाटते, म्हणून मग मी त्या भरोश्यावर की आम्ही 50 जरी केला तरीसुद्धा आम्ही चेस म्हणजे करून देणार नाही. समोरची टीम लोकल टीम आहे, तर त्याचा काही प्रेशर? लोकल टीमचं नक्कीच प्रेशर असतं, कारण त्यांना जास्त अंदाज असतो की इथे वारा कसा फिरतो, कधी फिरतो किंवा काय अंदाज त्यांना जास्त असतो. आणि लोकल असली तरीसुद्धा ते प्लेयर मी बघू नये की कुठला प्लेयर कधीही काही मॅच फिरवू शकतो त्यांच्या टीममधला. जसा निनाद झाला, अक्षय झाला बॉलिंगच्या वेळेला, मनीष झाला बॅटिंगला, कुठलाही प्लेयर त्यांचा कधीही टर्निंग पॉईंट ठरवू शकतो, त्यामुळे ती भीती तर ऑब्व्हियसली आहे. ओके, खूप खूप शुभेच्छा संकेत. ओंकार, टॉस हरलाय, पहिले गोलंदाजी आली आहे, तर याच्यावर काय तुझं ओपिनियन आहे? नाही, मी पण टॉस जिंकून बॉलिंगच घेणार होतो आणि त्यांची बॅटिंग लाईनअप खूपच चांगली आहे, त्यांची काही वीक वगैरे नाही. संकेत एकटाच आम्हाला काफी आहे, पण तरी पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यांना रोखण्यासाठी. साधारण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा जवळपास 50 ते 60 रनपर्यंत रोखण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करूया. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. पिनाकजी इकडे या. हां, तर तुमचं पण मनोगत की ओव्हरऑल टुर्नामेंट बघता तुम्हाला कसं वाटतंय, कसं आयोजन आहे? तुम्ही स्वतः एक आयोजक आहात. सर्वप्रथम मी आपल्या जी आत्ता कमिटी आहे मॅनेजिंग कमिटी त्याचं धन्यवाद देतो, कारण एवढी मोठी स्पर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ही केवळ बहुतेक आपलीच असावी. आणि आपण गेले साधारण आपण ही जी आता टुर्नामेंट घेतो आहे ही करताना आपले त्याच्यामागे 2 महिने लागलेले आहेत. म्हणजे आपण 2 महिन्यांपासून जेव्हा केलं आहे सगळं हे प्रकार, त्याच्यानंतरही भव्य दिव्य स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे मी सर्व मंडळाचं अगदी स्वागतच करीन. म्हणजे मला कौतुकच वाटतं की इतकं छान आपण करतो आणि महाराष्ट्रामधली एक अद्वितीय हे असणारी आपली टुर्नामेंट. तर आपल्या सगळ्यांतर्फे मी सगळ्यांनाच परत बेस्ट ऑफ लक पण देतो आणि आपण चांगलं करू याच्यावरती मला पूर्ण भरोसा आहे. थँक्यू. चलो मॅच स्टार्ट. ओव्हर टू यू कॉमेंट्रेटर. 67 धावसंख्येचं टार्गेट, जे मात्र त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज सुनील आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. येस, आमच्यापर्यंत नावं पोचली नाहीयेत. चला, बॅटिंग ऑर्डरचा शेवटचा जर फलंदाज असेल त्यांनी पाठवलं तर त्यांना अप्रतिम असेल आमच्यासाठी. पहिला चेंडू कॉट बिहाइंडची अपील इथे मात्र करण्यात आली आहे. लाऊड अपील पाहायला मिळाल. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू. चला, फलंदाजी करत असणाऱ्या संघाचा लोअर ऑर्डरचा बॅटर पाठवायचा आहे, जेणेकरून आमच्यापर्यंत नावं जी मात्र पोहोचली जातील आणि गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. येस, बॉलर्स नेम प्लीज. प्रणव पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर.
पहिल्या चेंडूवर इथे मात्र अप्रतिम चेंडू हाताळला. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू आणि अप्रतिम असं यष्टीरक्षकाच्या माध्यमाने झेल टिपण्यात आला. त्यानंतर लगेचच लाऊड कॉड बिहाइंडची अपील, जी मात्र अपील पंचांनी शेवटच्या क्षणाला सांगितलं येस इट इज आउट. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार, म्हणजे जशाच तसं उत्तर इथे मात्र देत असताना पाहायला मिळालंय. गोवा संघ पहिल्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर देखील गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळालाय. हलक्या हाताने इथे मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट झालाय. पहिल्या चेंडूवर विकेट पूर्वार्धामध्ये देखील आणि उत्तरार्धामध्ये देखील. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर हा चेंडू जर मला पाहायला मिळाला तर शेवटच्या क्षणाला सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. नक्कीच क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले होते, परंतु प्रयत्न यश तिथं मात्र मिळालं नाहीये. हलवार चेंडूने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 67 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर सुनीलला मात्र मैदानाच्या माघारी परतावला लागलाय. त्यानंतर श्रेयसच्या माध्यमाने हा पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आपटी दिली, त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. हुकच्या माध्यमाने चेंडू दन दन करत सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा ठोकलाय दुसरा हा चौकार. एका धावेने स्ट्राईक रोडेड होत असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या जी मात्र पुढे जातीये 10 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. कॉमेंट्री बॉक्स एंड करून थोडस फलंदाजाला जर विचार जर केला गेला तर हवेच्या विरुद्ध दिशेला चेंडू ट्रॅव्हल करावं लागेल. त्यासाठी योग्य तो टायमिंग आणि ताकदीचा वापर, इथे क्रिसचा योग्य तो वापर केला जरूर होता, परंतु ऍट द मोमेंट एंड चेंडू आणि बॅटचा संपर्क जो मात्र व्यवस्थितरित्या पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जर विचार जर केला गेला तर क्षेत्ररक्षक तैनात आणि एका धावेवर स्ट्राईक रोटेट होते. षटक समाप्त होतं. पॉवर बेचं षटक पहिल्या षटकामध्ये जर विचार जर केला गेला धावा ज्या मात्र पाहायला मिळाला एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. 67 धावसंख्येचं टार्गेट, ते टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सुनील फेल ठरला होता. स्वतःचा वैयक्तिक अकाउंटला ओपन करता आलं नाही. त्यानंतर श्रेयसच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळालेत. त्यानंतर प्रणवने जे मात्र एकेरी धावेने ते मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जे मात्र आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार केलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सर्वेश बर्वे. स्पीडअप करायचं आहे, पंचांना विनंती असेल. इथे हलक्या हाताने फक्त आणि फक्त स्टॉप केला चेंडूला, पुश केलाय. पुश करो एक धाव से खुश रहो. एका धाव्याने स्ट्राईक जी मात्र रोटेट झाली आहे. श्रेयस प्रणवला देखील माहिती आहे की समोर जर विचार जर केला गेला तर श्रेयसच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत आणि त्याला स्ट्राईकवर कशा प्रकारे आणण्यात येईल हेच त्यांनी हेरलं.
इथे चांगला चेंडू खुला टाकला होता, चेंडू पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होतात फलंदाज. श्रेयश बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या माध्यमाने हाताळण्यात आलेत गोलंदाज सर्वेशने. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे. चाप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. पहिल्या चेंडूवर प्रणवच्या माध्यमाने 1 सिंगल आली होती, त्यानंतर 3 चेंडू बॅक टू बॅक श्रेयसला, ज्या श्रेयसच्या बॅट मधून आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चौकार आले होते, त्या फलंदाजाला इथे मात्र स्टॉप करून ठेवला होता ऑन साइडला. इथे मात्र अलोंग द कार्पेट चेंडू दंदन दंदन करत चाललाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, कदाचित धोक्याची घंटा वाजली जरूर होती, पण तो चेंडू कलेक्ट करता आलं नाहीये आणि अशा पद्धतीने 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होत असताना पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 14. इथे चांगला चेंडू हाताळला होता, शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला, त्यानंतर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथं मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अशा पद्धतीने 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 15, लॉस ऑफ 1. तर कॅमेरामन तिथे देखील फोकस करतायत. धुराचा उबाळा, हे डम्पिंग क्षेत्र आहे, जेणेकरून थोड्या थोड्या दिवसांनी अशा प्रकारच्या घटना होत असतात. उष्णता अतिशय वाढलेली आहे, त्या अनुषंगाने डम्पिंग ग्राउंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस निर्माण होत असतात आणि त्या अनुषंगाने आगीचं प्रमाण जे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. डम्पिंग झोन आहे. पुढील गोलंदाज जो मात्र सेट झालाय 3रं षटक हाताळण्यासाठी चैतन्य. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे साई क्रिकेट गोवा संघाकडून. हाफ ट्रॅकर, चुकीचा चेंडू आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली होती, परंतु अखेर चेंडू 2ऱ्या टप्प्यावर चाललाय, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मेजवानी होती फलंदाजासाठी आणि ती स्वीकारली. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू नो मॅच लँड मध्ये टप्पा घेतोय, त्यानंतर थोडस फंबल होत असताना 2 धावा, ज्या मात्र चित्त्याच्या चपळाईने क्षणभरातच पूर्ण करत असताना 2 फलंदाजामध्ये दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जो मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतोय 21, 21, लॉस ऑफ 1. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट होईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 22. इथे रिव्हर्सचा अस्त्र वापरलाय. शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालंय. चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता गॅप मधून शेवटच्या क्षणाला,
शॉर्ट टर्मनचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष पद्धतीने चेंडू अडवलाय. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 23 या आकड्यावर जात असताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्यात आलाय. क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण हाताळाय. अप्रतिम फटका होता. त्यानंतर अप्रतिम असं क्षेत्ररक्षण नक्कीच संघासाठी धावा वाचवल्यात. जे मात्र केदारने अप्रतिम क्षेत्ररक्षण, हाईट फॅक्टर खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि त्याचा फायदा घेत असताना चेंडू जो मात्र जम्प करून चेंडू अडवलाय. चैतन्य आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. इथे गतीमध्ये परिवर्तन, पुढे टाकलेला चेंडू पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतली आहे आणि डॉट चेंडूची समाप्ती होत असताना इथे मात्र धावसंख्या ज्या मात्र स्थिरावलेल्या पाहायला मिळत आहेत 25 या आकड्यावर. एकेरी धावसंख्येला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम ज्याच्याकडून करण्यात आलं होतं, प्रणवला मात्र अखेरीस मैदानाच्या माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर करण्यात आला होता. अपिश फटका पाहायला मिळाला होता. त्यानंतर शॉर्ट टर्मनला एक धाव जी मात्र कंप्लीट करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार देण्यात आलाय. आता पूर्णपणे बॅकफुटला ढकललाय. सिंधुरत्न स्ट्रायकर सिंधुदुर्ग वरून आलेत खेळण्यासाठी. त्यांच्याच पुढील राज्य गोवा राज्यामधून ही टीम इथे मात्र खेळण्यासाठी त्यांचं देखील कल्याण नगरीमध्ये स्वागत आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा कॉट बिहाइंडची अपील आणि पंचांनी दाद इथे मात्र स्वीकारली आहे. फलंदाज होतो बाद.
आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल केदारच्या माध्यमाने. अप्रतिम गोलंदाजी, सातत्याने बाउन्सरचा मारा ते मात्र करण्यात आलाय. क्या बात आहे. मी बाउन्सरचा उल्लेख केला होता आणि पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळेल, परंतु यावेळेस पंचांनी सांगितले का अतिरिक्त बाउन्स इथे मात्र प्राप्त झालाय आणि त्याच अनुषंगाने पंचांनी इथे मात्र दंडित करण्यात आलाय. वाईड्सच्या स्वरूपाने इथे मात्र दंडित आणि अमंतर एक धाव. विचार जर केला गेला तर हाईट फॅक्टर त्याचा फायदा घेतात, तर सातत्याने बाउन्सरचा मारा. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, तर विचार जर केला गेला तर गोलंदाजीचा केदारचा सातत्याने विकेटला हिट करतायत, जेणेकरून अतिरिक्त बाउन्स त्या चेंडूमध्ये प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना केदारच्या माध्यमाने आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय, चेंडू उचलण्यासाठी थोडंसं अवधी घेत आहेत, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. यावेळेस फिंगर रोल करण्यात आली होती. अगदी लाईन वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना अप्रतिम षटक हाताळत असताना केदारच्या माध्यमाने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जी मात्र स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 28 या आकड्यावर 28. सहा चेंडू 39 धावसंख्येची गरज. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात भावेश लोखंडे, खूप चांगल्या प्रकारचं योगदान या स्पर्धेसाठी. हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, उंबरडे गावचे सुपुत्र आहेत. या स्पर्धेसाठी मुख्य योगदान, खूप चांगल्या प्रकारची इथे मात्र सहायता त्यांच्याकडून पाहायला मिळेल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. हेलिकॉप्टर उडवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक 1 बाउन्स घेत असताना चेंडू फेकी केलीये, फक्त आणि फक्त 1 धाव. पूर्णपणे बॅकफुटला ढकललाय, ज्या प्रकारची गोलंदाजी केली, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय, अगदी योग्य अशी कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना स्लोवर 1 रिलीज ऑफ द पॉइंट. शेवटच्या क्षणाला मिसफील्ड केली आहे, आवश्यकता नव्हती, कारण की तो विचार जर केला गेला तर एकतर्फी सामना जो मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी, शेवटच्या क्षणाला चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. इथे चेंडू नक्कीच शरीर यष्टीवर जाऊन आदळलाय. आशा करतोय कुठल्याही प्रकारची दुखापत नसेल, उष्णतेचं प्रमाण वाढत गेलंय, त्यामुळे छोटीशी दुखापत देखील महागडी ठरू शकते. प्ले सेफ असंच मी म्हणेल की खेळत असताना या गोष्टींचं लक्ष द्या आणि सातत्याने शरीरामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण अशा उष्णतेमध्ये खेळत असतो, आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं संतुलन अगदी योग्य प्रमाणे असणं गरजेचं आहे, कारण की डिहायड्रेशनचं प्रमाण या क्लायमेटमध्ये जो मात्र अडथळा आपल्याला निर्माण करू देऊ शकतोय. आपली चांगलीशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आणि एकतर्फी सामना जो मात्र झुकलेला पाहायला मिळतोय ऑनगोइंग मॅच मध्ये. आणि अशा प्रकारे इथे मात्र साई क्रिकेट गोवा या संघाने सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. थेट गोव्यावरून या स्पर्धेला इथे मात्र भेट दिली आहे. अप्रतिम असा खेळ त्यांच्या माध्यमाने पाहायला मिळालाय. साई क्रिकेटर्स गोवा त्यांच्या विपक्षात सिंधू रत्न स्ट्रायकर संघ जो मात्र सिंधुदुर्गहून खेळण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही संघांचे स्वागत आहे कल्याण नगरीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली नगरी कल्याण नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कल्याण ब्राह्मण मित्र मंडळच्या वतीने आयोजित ब्राह्मण
चॅम्पियनशिप ट्रॉफी 2026 हे तिसरं पर्व आपण अनुभवतोय. भव्य दिव्य असं आयोजन, प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची इथे मात्र सातत्याने कल्पना ती मात्र पार पडली जाते. आणि हे पर्व अजून लहान लहान कसला रे, 8वीत आहे चांगला, पुढच्या वर्षी 9वीत जाईल. आणि मला सांग आता